आज गोयच्या समाज कल्याण मंत्री आदरणीय माननीय सुभाषजी फळदेसाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाचा प्रारंभ झालेला आहे। मला आनंद आहे की आमच्या गोव्याच्या लाडक्या मिनिस्टरांच्या हस्ते आज या वृक्षारोपणाचा प्रारंभ होत आहे। गेल्या वर्षीही आम्ही जवळजवळ 125 झाडं जी आहेत ती तपोभूमीला लावली होती। यंदाही तसाच मोठा संकल्प आहे। आशा आहे की हे थोडं तसं पाहायला गेलं तर कातळ आहे, दगड आहे, एकदम सारखं एक स्ट्रॉंग रॉक आहे, तरीसुद्धा आमचा प्रयत्न आहे। आम्ही हिला तपोभूमी म्हणतो। तर ही भूमी जी आहे ती तप करणाऱ्या लोकांची भूमी आहे आणि तप नुसतंच तप होत नाही, ते झगडावं लागतं। चॅलेंजेस वी नीड टू फेस। आणि तसंच थोडेसे आमच्या झाडांना पण आम्ही शिकवू पाहतो की या कातळावरती ते सुद्धा तुम्हाला तुमचं अस्तित्व जे आहे ते टिकवायचं आहे। आणि झाडं कशी ती वाऱ्याबरोबर, वादळाबरोबर, सगळ्या सोसायटीचा वारा सगळ्याबरोबर भांडतात आणि आपण दिमाखात उभी हजारो वर्षांनी असतात। तसंच माणसांनी सुद्धा कुठे दुःख आली, संकट आली, प्रयत्न कमी पडले, काही घाबरायचं नसतं, त्या सगळ्यांना फेस करायचं असतं। यालाच जीवन म्हणतात, हे आम्हाला झाडं शिकवतात। म्हणून वृक्षांचा आपण आश्रय घेतला पाहिजे। वृक्ष ही सदा सर्व काळ आपल्याला एक एक मेसेज जे आहे ते आपल्याला देत असतात। असा मेसेज जो आहे आपण निसर्गाकडून घ्यावा आणि निसर्गाचा समतोल राखावा। सर्वांना शुभेच्छा। वन महोत्सवाला आलेल्या सगळ्या आपल्या गेस्टचं हातभार या कामासाठी लागला म्हणून त्यांनाही खूप खूप आशीर्वाद। धन्यवाद। जय सच्चिदानंद। आज या वृक्षारोपण या निमित्तान आज तपोभूमीचेर या वृक्षाची लागवण परमपूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या त्यांच्या हातांतल्यान हे वृक्षारोपणाचे आम्ही वृक्षाचें रोपण केल्लें आसा। ह्या वृक्षाची आमची सगळ्या गोंयकारांक एक मेसेज की आमी प्रत्येकान निदान वर्षाक एक झाड लायलें आणि तें एक झाड आमच्या भुरग्या प्रमाणे वाडयलें आनीक ह्या निसर्गाक आमी साथ दिली आणि ह्या निसर्गाचें जे देणें लागता ताची परतफेड करपा खातीर आपल्या आवयच्या नांवान एक पेड़ माँ के नाम म्हणून आयज हो संकल्प स्वामीजींनी घेतिल्लो आसा आणि ह्या संकल्पाची पूर्तता करपाची जबाबदारी संपूर्ण गोमंतकीयांची आसा। म्हणून आयज हांव स्वामीजींच्या ह्या चरणा कडच्यान सगळ्यांक आव्हान करता की निसर्गाचो समतोल आमी राखपाक जाय, पर्यावरणाक आमकां मदत करपाक जाय आणि आमचे हो युनिवर्स आसा, हें ब्रह्मांड आसा, ह्या ब्रह्मांडा भितर सगळे तरेचे जीव, सगळे सृश्टी निर्माण करपाक हातभार लावपाक। वर्सान वर्स वन महोत्सवाक आमी झाडां लायता। तर ह्या वर्सा वन महोत्सवाक संकल्प आसा की एक पेड़ माँ के नाम ह्या संकल्पान सगळ्यांनी एक एक झाड रावन तेजी राखण घेवपाक जाय, ती रक्षा करपाक जाय, जेणे करून झाडां आमची देव कशी आसा आमकां। आमी देवाक जेन्ना पांय पडटा तेन्ना देव सदांच आमकां हेल्थ एंड वेल्थ दिता, म्हणजे आरोग्य, धनसंपत्ती दिता। उलट देव आमचे कडेन रिटर्न कांयच मागना। अशी झाडां, दुसरे एलिमेंट्स आहा नेचराचे, सॉयल प्लांट्स एंड एनिमल्स, तेय आमकां हेल्थ एंड वेल्थ दिता। तर आमी तांकां देव कशें कन्सिडर करून तांकां देव कशी पुजा करपाक जाय, देव कशें मानपाक जाय, राखण करपाक जाय, तरूच आमी हे धर्तरेचेर आमचें जीवन सुरळीत जगोंक शकतले। स्वामीजीन वन महोत्सव केला तर अशेंच जे पीठ आसा, गुरुपीठ आसा, ते भरपूर लोक इंट्रस्टान येता, आवडीन येता आणि लोक जमा जाता। तर सगळ्या पिठांनी, सगळे जे जे पीठ आसा सगळ्यांनी पिठाचे जे स्वामी आसा तेंच्यांनी असो इंट्रस्ट घेवन सगळ्यांनी अशें वन महोत्सव साजरो करचो, जेणे करून वन महोत्सव म्हणजे आमचे वन म्हणजे रानान तितून झाडां आसा ती म्हणजे देव आसा हे लोकांक जाणून घेवंक जाय आणि तांकां राखण दिवपाक जाय, जेणे करून आपापले जीवन सुरळीत जगोंक शकतले। तर सगळ्यांक म्हाजो रिक्वेस्ट आहा, सगळ्यांनी आपापले एक एक झाड लावन स्वताचे जीवन राखण करपाचें, इतलीच म्हाजी एक इच्छा आसा। सगळ्यांक देव बरें। आयज म्हाका खास करून तपोभूमी येवन परमपूज्य स्वामीजी हाजें दर्शन घेतलें आनीक म्हाका एक आमंत्रण असलें की आयचो जो वन महोत्सव आसा त्या वन महोत्सवा येवन सगळ्यांक गायडन्स दिवचें, त्या निमित्तान हांव आयलो। आनी त्या वेळार म्हाका अशें दिसलें की हांगाय वेगवेगळे कार्यक्रम चालू आसा, सगळे कडेन वन महोत्सव मोठ्या प्रमाणात घेता, पण वन महोत्सव घेता आसतना जी झाडां आमी लायता तेजें वेवस्थीत आमी जतन करून दवरपा जाय। झाडां लायल्या नंतर आमकां सभोवताणचें जें आमकां जें वातावरण तयार जावपाक जाय, आमकां जें ऑक्सिजन मेळटा, जें भायलें जें पॉल्युटेड हें आसा, कंपनी मार्फत जो कार्बन डायऑक्सायड आसा तो सोडटा, ती झाडां घेता आनी आपलें वातावरण जें आसा बरें दवरता आनीक स्वच्छ दवरता आनी सगळ्यांक जें बरें आसा, आरोग्याच्या दृश्टीन बरें आसा। तेन्ना आयज म्हाका हांगा आमंत्रण दिलें, त्या बद्दल हांव सगळ्यांचें देव बरें करूं म्हणटा आनी खास करून आमचे जे परमपूज्य स्वामीजी आसा तांकां हांव आदरणीय वंदन करता। हे
आमी वनमहोत्सव करतात. जशें आमी वनमहोत्सव हाज्या पयलीं आमी केल्ले आसात. जशें मडगांव जर कलेक्ट्रेट ऑफिसान वचत जाल्यार आमी थंय वनमहोत्सव करतात. सरकार प्रत्येक वर्सा वनमहोत्सव करता आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या वतीन हजारो झाडां दिल्ली वतात. पण अनफॉर्च्युनेटली कितें जाता, आमी जर पळयलीं ती झाडां रोयतात लोक रोयतात, पूण ती सर्वायव जावपा खातीर तांची ल्हान भुरग्यां सारकी ती जी काळजी घेवपाची गरज आसता ती घेनात. आज आमी जर पळयलें की फाटलीं 6 वर्सां जी पळय सरकारान वनमहोत्सवाचेर जे पळय जितले झाडां दिल्या आनी जितलो प्रयत्न केला, तशें जर पळयत जाल्यार हें आमचें गोंय आख्खें हरीत आसपा जाय आशिल्लें, ग्रीन आसपा जाय आशिल्लें. पूण आज ती परिस्थिती तशी ना. हाजें कारण म्हणजे लोक जेन्ना पळय सरकार फुकट हें दिता, झाडां दिता, की ताची ती व्हरतात खंय तरी उडयतात. सरकारान नाल्ल आनी आंबे सुद्दां खंवते आनी आंबे सुद्दां दिवपाचो प्रयत्न केलो, झाडे पासून फळ मेळटलें आनी कितें तरी उत्पन्न मेळटलें. पण अनफॉर्च्युनेटली तांची बी कुयदाद जायना. लोकां मदीं ही एक अवेरनसाची अवेरनस जावपाची अत्यंत गरज आसा. लोकांक प्रत्येकान जर प्रत्येक वर्सा एकच जर झाड रोयलें आनी त्या झाडाची देखभाल केली आनी इफ दे एन्श्युअर की तें झाड जगतलें जाल्यार आमचें गोंय ग्रीन गोंय जातलें. सगळ्यांक जय श्रीराम. हांव प्रद्युम्न च्यारी, एक आमच्याच मार्दोळ गांवचो एक कलाकार. आनी एक संद आयज म्हाका भेटली की आमचे जे कुंडय गांवांत तपोभुमी ही एक म्हणजे आराध्य स्थळ आमच्या गांवचें. आनी हांगा श्री परमपूज्य ब्रह्मेशानंद स्वामीजी हांगा सगळ्यांक मार्गदर्शन करत आसता. आनी त्यांच्या मार्गदर्शना खाला आयज त्यांनी ह्या पिठाचेर 24 वर्सां कंप्लीट केल्लीं आसा. म्हणजे 2 तप तेंच्यांनी हांगा तेंची सेवा केल्ली आसा. आमच्या लोकां खातीर ते झडलेले आसा. आनी त्याच निमतान आयज ब्लड कॅम्प, वृक्षारोपण सोहळो अशे हेल्थ कॅम्प आयज घडोवन येता ह्या तपोभुमीचेर. आनी त्याच निमतान एक म्हाका संद मेळ्ळी की हांगा गेस्ट म्हणून म्हाका आपयलो. हांव येदो व्हडलो आजून पर्यंत जावना, पूण ह्या येद्या व्हडल्या लोकां भितर म्हाका एक कलाकाराक ह्या पिठाचेर संद मेळ्ळी म्हणून आयज हांव खूब खूश आसा. आनी ह्या संदीन म्हाका खूब यश मेळटलें फुडें सुद्दां अशें हांव देवा कडेन अशें आश्वासन सांगूं सोदतां. आनी आमच्या धर्मा बद्दल सांगपाचें म्हणल्यार आमी आज आमकां आमचो धर्म सांबाळपाची खूब गरज आसा. जय श्रीराम हें उतर प्रत्येकाच्या तोंडार उरपाची गरज आसा. तें लुप्त गेल्लें, पूण आतां सगळे यूथ ह्या जय श्रीराम आमच्या रामाच्या सान्निध्यान वचपाची तयारी सगळ्यांची चालू आसा. आनी म्हाजो सुद्दां ध्येय तोच आसा की ह्या धार्मीक वाटेर सगळ्यांक हाडपाचो. म्हाज्या कलेच्या माध्यमांतल्यान हांव तें काम करीत आसा. आनी आयच्या युथान आमच्या धार्मीक स्थळांनी वयचें, तितूंत भितर सहभागी जावचें अशें हांव सगळ्यां कडेन मागतां. कारण आमकां एक मात्र स्तोत्र म्हणजे की आपली जी लायफ आसा ती बरी करपाची, लायफा खातीर झडपाची जी शक्ती ह्या धार्मीक स्थळांतल्यान आमकां मेळपाक शकता. एक पीस ऑफ मायंड आमकां हांगा मेळपाक शकता. त्या लागून तुमी सगळ्यांनी खंयचे तरी धार्मीक स्थळाचेर वयचें आनी आपली सेवा करची अशें तुमचे कडेन मागता. परत एकदां म्हाका हांगा ह्या तपोभुमीचेर आपयल्या बद्दल हो दीस म्हाज्या खातीर खूब मौल्यवान आसा अशें हांव तुमकां सांगूंक सोदतां. सगळ्यांक देव बरें करूं.